नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 34 मधून पती पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत अर्पणा सुनील मानेकर आणि सुनील मानेकर उद्धव ठाकरे गटाची शिवसेना त्यांचे अधिकृत उमेदवार आहे। आतापर्यंत भाजपात होते परंतु भाजपातून उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे दोघेही पती पत्नी आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना UBT यांच्याकडून निवडणुकीच्या मैदानात आहे। भाऊ, काय सांगणार? पती पत्नी निवडणुकीच्या रिंगणात एकाच प्रभागात दोघेही तुम्ही, घरची चर्चा, प्रभागातली चर्चा आणि मत मागण्याचा शेड्यूल कसा आहे? असं आहे की हे देवालाच मान्य असेल की आम्ही पती पत्नी येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये निवडून जावं। आता प्रभागातील संपूर्ण जनतेचा आशीर्वाद ताकदीने माझ्या सोबत आहे, आमच्यासोबत संपूर्ण जनता आहे आणि जनतेचंच हे म्हणणं होतं की तुम्ही दोघंही पती पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे व्हायला पाहिजे, जेणेकरून तिची एक वेगळी ताकद आहे आणि माझी एक वेगळी ताकद आहे। 100% आम्ही ह्या निवडणुकीमध्ये विनर होणार आहे। वहिनी, काय सांगणार? म्हणजे दोघंही मतं मागायला जाता, तुम्ही ॲक्टिव्हानं फिरता, नागपुरातलं कपल चर्चेत आहे जे मतं मागतायत, या निवडणुकीच्या रिंगणात आहे। बघा दादा, माझा 10 वर्षाअगोदर मी एक मानिनी सखी मंच म्हणून सखी मंच स्थापन केला होता, ज्यामध्ये निशुल्क पार्लर, ड्रेस डिझायनिंग, महिला स्वयंरोजगारासाठी उपाययोजना व्हायच्या। तर अशी इच्छा होती की कुठेतरी राजकारणात आलं तर ह्या महिलांना एक योग्य न्याय मिळेल, पण ते नाही होऊ शकलं। पण न्याय तर महिलांना द्यायचा होता। वेळ बदलली, काळ बदलला, पक्ष बदलला, पण एम नाही बदलला। म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं आणि यांना म्हटलं की सुरुवातीपासून आपण दोघं सोबतच आहे, काहीतरी वेगळं करून दाखवूया, त्यासाठीही हे घडून आलेलं असेल। म्हणून प्रचार, घर, क्लासेस हे सगळं सांभाळून चालू आहे। गजानन माऊली नक्की आशीर्वाद देईल। सुनील भाऊ पुरुषांचे मतं मागतात, तुम्ही महिलांचे मतं मागता, असं काय? नाही, पुरुषांचे महिलांचे असे नाही, आम्ही दोघं मिळून सर्वांचेच मतं मागतो, कारण आता सगळ्यांच्याच मतांची आवश्यकता आहे। लेडीज असेल, जेंट्स असेल, सगळ्यांनी आम्हाला भरभरून मतदान द्या आणि मशालीवरच मतदान द्या। शेड्यूल कसं करता तुम्ही? म्हणजे सोबत जाता, किती वाजता प्रचार सुरू होतो? आणि कदाचित बऱ्याच वेळा वहिनींना यायला वेळ मिळत नसेल किंवा वहिनी उशिरा येत असेल तर तुम्ही आधी जाऊन प्रचाराला सुरुवात कसं शेड्यूल? मजेशीर आहे सगळं? राजकारणामध्ये घरावर तुळशी पत्र ठेवावंच लागतं। गेल्या 24 वर्षापासून मी हेच करत आलो आहे आणि सांगण्यासाठी याच्यासाठी आनंद होत आहे की माझी पत्नी याच्यामध्ये हिरेरीनं भाग घेत आहे। तिची एक वैयक्तिक स्वतःची ताकद आहे। आम्ही एक मिळून 1-2 नाही आणि किंवा 1 मिळून 3 नाही, तर आम्ही 1 मिळून 33 झालो आहे। त्याच्यामुळे काही चिंता नाही आम्हाला। आमच्या घरी सगळं व्यवस्थित आहे। ती सकाळी उठून काम करून वगैरे सगळ्या प्रकारे बिनधास्त फिरते आहे। बिनधास्त लोकांकडे जाऊन ती वेगळ्या पद्धतीने जात आहेत, मी वेगळ्या पद्धतीने जातो। आमचे तिसरे उमेदवार आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रचार करतायत। तुम्ही घरचे कामं करून त्यांच्यासोबत जाता सगळं? हो, आम्ही दोघं खर्च आटोपून सोबत जातो, असं सांगायला मला जास्त आनंद होईल, कारण त्यांना पण माझी काय धावपळ होत आहे हे दिसत आहे। तर ते तेवढीच काळजी माझी घेतात आहे आणि मी तेवढीच काळजी त्यांची घेतात आहे की दोघं नवरा बायको असल्यामुळे उमेदवारी एकमेकांची काळजी घेण्यात आता आलाच। भाषणं कोण कोणाला लिहून देतात सभेसाठी? भाषणं लिहून द्यायची गरज नाही आहे। मागच्या 24 वर्षापासून आम्ही हेच काम करतो की आजपर्यंत निवडणुका लढवल्या आहे। आज मी स्वतः ह्या रिंगणामध्ये आहे आणि माझी पत्नी ही 4,000 ते 5,000 महिलांना प्रशिक्षित करून चुकली आहे। तिचं स्वतःचं शिक्षण आहे आणि स्वतःही तिला खूप सारा अनुभव आहे, त्यामुळे भाषण लिहून द्यायची काय प्रत्येक विषयावर बोलू शकते। डायनिंग टेबलवर चर्चा होत असेल उद्या काय बोलायचं आहे म्हणून तुमची दोघांची? आता खूप दिवस झाले डायनिंगवर बसणं झालं नाही दोघांचं, एक तर हे बसतात किंवा मी बसते, पण चर्चा जेवढी व्हायची तेवढी होऊन जाते। मानेकर दाम्पत्य प्रभाग क्रमांक 34 मधनं निवडणुकीच्या रिंगणात आहे। नागपुरातलं या निवडणुकीतलं पहिलं कपल जे राष्ट्रीय पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि मतं मागतायत। मजेशीर किस्से आहे त्यांचे, घरी टेबलवर काय चर्चा होतात आणि जेव्हा मतं मागायला जातात तेव्हा ॲक्टिव्हानं दोघंच फिरतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।